नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा, स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तर श्रोते हो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण अनेक थोर आणि महान व्यक्तींचा जीवन प्रवास जाणून घेत असतो. आज दिनांक 4 जुलै, महान तत्त्वज्ञ, राष्ट्रप्रेमी, संन्यासी आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करत आहोत. मी आर.जे. निशा आणि आपण ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आजच्या आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेणार आहोत या युग पुरुषाविषयी ज्यांनी भारतीय अध्यात्म, वेदांत आणि सनातन संस्कृतीचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला. अर्थातच स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा मागोवा घेऊया. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात नरेंद्रनाथ दत्त या नावाने त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे नामांकित वकील होते, तर माता भुवनेश्वरी देवी धार्मिक आणि संस्कारक्षम होत्या. बालपणापासूनच नरेंद्र अत्यंत बुद्धिमान, जिज्ञासू आणि धाडसी होते. अभ्यासाबरोबरच व्यायाम, पोहणे, कुस्ती, संगीत आणि घोडेस्वारी यांचीही त्यांना प्रचंड आवड होती. त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीमुळे त्यांना श्रुतीधर असे संबोधले जात असे. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करत असताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न सतत घोळत होते. देवाला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का या शोधात ची भेट ही दक्षिणेश्वरच्या महान संत रामकृष्ण परमहंसांशी झाली. या भेटीने नरेंद्रनाथांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. गुरूंच्या सानिध्यात त्यांनी अध्यात्म, सेवा आणि मानवतेचा खरा अर्थ जाणला. पुढे संन्यास स्वीकारून त्यांना स्वामी विवेकानंद हे नाव प्राप्त झाले. रामकृष्ण परमहंसांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला. देशातील गरिबी, अज्ञान आणि सामाजिक विषमता पाहून त्यांचे मन व्याकुळ झाले. त्यांनी ठरवले की भारताचा खरा उद्धार शिक्षण, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्ती यांच्या माध्यमातूनच होईल. कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर ध्यान करताना त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करण्याचा संकल्प केला. 11 सप्टेंबर 1893 हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेत त्यांनी माझ्या अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो या शब्दांनी भाषणाची सुरुवात केली आणि उपस्थित हजारो लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचे स्वागत केले. त्यांनी जगासमोर भारतीय संस्कृती, वेदांत आणि सनातन धर्माची उदात्त परंपरा प्रभावीपणे मांडली. सहिष्णुता, बंधुभाव आणि सर्व धर्माच्या एकात्मतेचा संदेश देत त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले. स्वामी विवेकानंदांनी केवळ अध्यात्मच नाही तर राष्ट्रनिर्मितीचेही धडे दिले. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा संदेश आजही युवकांना प्रेरणा देतो. त्यांनी युवकांमध्ये आत्मविश्वास, शारीरिक सामर्थ्य आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांना प्रेरणा मिळाली. 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली. शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण आणि समाजसेवा या क्षेत्रात आजही या संस्था महान कार्य करत आहेत. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हा त्यांचा मूलमंत्र जगभर पोहोचला. 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठ येथे अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी महासमाधी घेतली. अल्प आयुष्यात त्यांनी जे महान कार्य केले त्याचा प्रभाव आजही संपूर्ण मानव जातीवर पडत आहे. भारत सरकारने त्यांच्या जन्मदिनाला राष्ट्रीय युवा दिन म्हणून मान्यता दिली आहे. हीच त्यांच्या कार्याची सर्वोच्च पावती आहे. तर प्रिय श्रोते हो, स्वामी विवेकानंदांचे जीवन आपल्याला शिकवते की आत्मविश्वास, ज्ञान, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते.
त्यांच्या विचारांचे अनुसरण करून आपणही समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान देऊ शकतो. आजचा हा प्रेरणादायी विचार, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभे राहील. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास नुकताच जाणून घेतला आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. या माहितीबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचा असेल त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. त्याचप्रमाणे तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता व याचबरोबर तुम्हा सर्वांना आमचे व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटते हे तुम्ही कळवू शकता. मित्रहो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपले व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका महान आणि थोर व्यक्तीचा जीवन प्रवास. धन्यवाद.